कोरपणा तालुक्यातील एका शाळेत एक दुर्दैवी घटना घडली आहे, जिथे एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणात विद्यार्थिनीला गुंगीच्या गोळ्या दिल्याचा संशय असून या गोळ्यांच्या प्रभावाखाली तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे म्हटले जात आहे। या प्रकारामुळे स्थानिक लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। या दुर्दैवी घटनेत आरोपी शिक्षक युवक काँग्रेसचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे आणि विरोधी पक्षांनी या प्रकरणावर कठोर कारवाईची मागणी केली आहे। आरोपीला राजकीय पदाचा फायदा होऊ नये, तसेच या प्रकरणात विद्यार्थिनीला न्याय मिळावा, स्थानिक जनतेकडून आणि सामाजिक संघटनांकडून जोरदार मागणी केली जात आहे। या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींना कडक शिक्षा मिळावी, यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न होणार आहेत। या प्रकरणात आरोपी विरोधात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे। आरोपीला पकडण्यासाठी विविध पथक स्थापन करण्यात आली आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी शोध मोहीम राबवली जात आहे। आरोपीला लवकरच अटक करून त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल,